आरोप होतो. मी काय म्हणलो तुम्हाला, मी मराठ्याचाच फक्त थोडक्यात मी नोकर आहे, मराठ्याचाच पोरग आहे मी. ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला, ना दोन्ही काँग्रेसला, ना दोन्ही शिवसेनेला, ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काही मोजित नाही कवाच. आपलं आहे ते रोखोक. माझा समाज माझ्या पाठीशी आहे आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला. यावेळेस शब्द दिलता मुंबईत जाणार, गेलो. मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असता, जातीचा खाली बघावं लागलं असतं माझ्यामुळं. दुसरं हे सांगितलं तर यावेळेस जेआरच आणणार, जेआरच आणला. मी हळूहळू करतोय ते शिंदेचं ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबाचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं तर मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं होतं तर गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जाऊन. त्याला काय आरक्षण गेलं खड्ड्यात म्हणलं असतं. मला आरक्षणच पाहिजे. मी हे 2 वर्ष झालं सिद्ध करून दिलंय. मला राजकारण नाही पाहिजे. म्हणजे संजय राऊत तुमच्या एका अर्थाने बदनाम करतात असा अर्थ होतो. नाही आता ते कोणत्या उद्देशाने म्हणले, मला म्हणले तर त्यांना काय टोल आणला, मी बाईटच नाही बघितली. परत व्हायचं टोला शिंदेना आणलाय पण शेवटी तुमच्या खांद्यावर ठेवून असं ते म्हणताय. याचा माझ्या खांद्यावर बंदूक पाहिजे, टप्पर नाही कोणाची, कोणाची मी लावित असं घोडे. मग राऊतांनी अजून गंभीर आरोप केला ते म्हणजे जरांगीत समाधानही परतले, याचा अर्थ वाटाघाटी यशस्वी झाल्या असं. मग आता जे आर निघाला ना, जे आर निघाला ना, तिथं का झोपून राहून दंगली करायचं होत्या काय? हे बोलणारे प्राणी मग तुम्हीच लावले काय? हे 2-4 म्हणजे 10 एकर जमीन एखादीची, त्यांनी ती नांगरली. नांगरताना दूषित विचाराचा तिचा माणूस होता. तो म्हणला मस्त नांगरली, तो आता नीट केली, पण बांध बी फोडो ना. म्हणजे का दंगली लावायच्या होत्या काय? जे माझ्या जातीला जे पाहिजे, मराठवाड्यातल्या गॅजेटियर लागू करणे त्याचा जे आर, सातारा संस्थांचा जे आर हे घेतलं ना, याच्यापेक्षा काय देते? त्यांच्या वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता. काय वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता. सांगा मग जे काय काही असेल ते. काय सांगा ना मग. म्हणजे जे काही त्यांचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे मग वाटाघाटी त्यांना विचारल्यावर सांगा. तुम्ही त्यांना तुमचे त्यांचं पत्रकार वाक्य असं आहे, नाहीतर ते असं म्हणाले असते ना की त्यांना जी मागणी होती त्यांना न्याय मिळाला असे शब्द वापरले असते किंवा जी आर आणि मग काल नाही म्हणले का? शब्द म्हणण्यामागचा काल उद्देश काल काय? नाही म्हणले का मनोज जरांगे पाटील समाधानी आहेत, आम्ही समाधानी आहेत सगळे आणि सगळा मराठा समाज समाधानी, काल नाही म्हणले का राऊत साहेब? पाटील, या आंदोलनाच्या यशानंतर विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांना चिंता वाटू लागली आहे म्हणून आता हळूहळू असं बोलायला लागलेत का? कारण त्यांना आता राजकारणामध्ये काही विषय राहिले नाही किंवा जो मराठा त्यांच्या मागे येईल असं अपेक्षित होतं आंदोलनाच्या माध्यमातून, सरकार विरोधी जाईल असं वाटत होतं, पण ते आता सरकार बरोबर नाही. हा बघ दादा, मी कोणाला वाटतं किंवा कोणाच्या म्हणणं याच्यावर आंदोलन करत नाही. म्हणून तर माझ्या समाजाने मला ओळखलं. मला आरक्षणच पाहिजे. नाही दिल्यावर मी तशी भाषा बोलतो समोरच्या, हा विरोधी असो किंवा सत्ताधारी असो. नाही दिल्यावर, मला मिळाल्यावर माझ्या समाजाला एकदा आरक्षण मागितलेलं दिलं, आम्ही काय म्हणत नाहीत मग पुन्हा. हे आंदोलनाचं क्रेडिट देवेंद्र फडणवीस यांचं की मराठा समाजाचं? समाजाचं, समाज लढतोय मान. तर म्हणतात की देवेंद्र फडणवीस दिले, देवाभाऊनी करून दाखवलं, देवाभाऊ मग करून दाखवलं कधी? मराठवाडा सगळा गॅजेटेडच्या नोंदीनुसार आरक्षणात गेल्यावर मग त्या दिवशी आमचे शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बघा किती चांगले आहेत, किती गौरवोद्गार कौतुक करणारे आहेत. आज नाही का मग घडलेलं? अरे मग आता शिकतात त्या दिवशी नाही आभार मानले. मग आता आभार मानले ना, त्या दिवशी त्यांनी फक्त जी आर काढला. आकडेवारी संदर्भात एक प्रश्न आहे. 2023 पासून आजपर्यंत शिंदे समितीने 2,21,00,000 डॉक्युमेंट पाहिलेले आहेत. त्यात 47,000 कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्या नोंदींच्या आधारे 2,38,000 कुणबी सर्टिफिकेट काढलेले आहेत आणि त्यातील फक्त 8,000 सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आजपर्यंत झालेली आहे आणि उर्वरित 7,000 गावात जे आहेत नोंदी देखील अजून सापडले नाही. त्यामुळं यावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. नक्की फायदा याचा कुणाला होतो असं देखील एक प्रश्न होता. एका प्रश्न असा की तोच प्रश्न होता. तुम्ही जे 58 लाख नोंदी सतत मिळाल्या सांगताय, मुळात मराठवाड्यात फक्त 47,000 नोंदी सापडल्या, बाकी 25 महाराष्ट्र आणि इतर मी मराठवाड्याबद्दल बोललोच नव्हतो ना. महाराष्ट्राच्याच 58 लाख म्हणतोय ना, कारण तिचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे. त्यातल्या बऱ्याच नोंदी जुन्या आहेत का? नाही, एक पण नाही. सरसकट नोंदी घेतल्या नाही, एक पण नाही.
ते आम्ही विचारलं त्यांना. फक्त एक 8,000 पण नाही. सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी झालेली आहे. 2,38,000 कुणबी सर्टिफिकेट. मग आता आम्ही रोज काय सांगतो शिरसाट साहेबाला, काल बी त्या उपसमितीच्या अध्यक्ष विखे पाटील साहेबाला आम्ही कालच सांगितलं की बाबा रे ते रोखल्यात आमच्या मुद्दाम, पैसे दिले की लगेच व्हॅलिडिटी देतात. म्हणून तर त्या दिवशी शिरसाट साहेबांनी सांगितलं की मी इथून पुढे अधिकाऱ्याला नीट सांगत होता, नाही तर यांना निलंबितच करतो म्हणे व्हॅलिडिटी जर देणार नसली तर. ते अशी ती प्रक्रिया आहे. आम्ही तुमचे सगळे येतच नाही व्हॅलिडिटी. काय अनेक तालुक्यामध्ये व्हॅलिडिटी दिली जाते. आता तेच सांगितलं की मी शिरसाट साहेबालाही सांगितलं आणि त्या उपसमितीच्या अध्यक्षांना पण सांगितलं त्याविषयी की मराठ्यांच्या व्हॅलिडिटी जाणून बुजून रोखल्या जातात. आता शिक्षणाला नोकरीला पाहिजे, काही अधिकाऱ्यांना पैसे लागतात, त्यामुळे शिरसाट साहेब म्हणले आता मी इथून पुढं निलंबितच करतो म्हणे ह्या लोकांना, त्याशिवाय आता ते ठेपायला नाही. आम्ही तुमच्या प्रत्येक आंदोलन ज्यावेळेस सोडलं त्याच्या सगळ्यांचे साक्षीदार आहोत. हो. प्रत्येक वेळी तुमच्या आंदोलन सोडताना अभ्यासक असतात, वकील असतात, मात्र पुन्हा पुन्हा ते वकील तुम्हाला हे सगळं खरं आहे असं सांगतात. पुन्हा तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते. वाशीतही तेच झालं. आताही तुम्ही 11-12 वाजता अभ्यासक बोलवलेले आहेत. कोण आहेत हे अभ्यासक, हे येतात कुठून आणि तुम्हाला नेहमी का फसवलं जातं? नाही. उपोषण झाले आता. थांबा रे, एक मध्ये हे चांगलं आहे, ते जाऊन द्या. काय असतं, काही समाजाचं आणि पवारांचं काय म्हणणं असतं, बाबा आमच्याला बोलवा, ती आपल्याला जवळचा आहे, चांगला माणूस आहे म्हणून मी बोलवतो, विचारतो. नसता मी माझ्या भाषेवर, माझ्या ग्रामीण बोली भाषेवर खरंच सांगतो तुम्हाला, महा डोकं लावून मी समाजाला 58 लाख म्हणलं तरी 5-5 धरल्यात आपण, त्या तरी 3 कोटी मराठी आरक्षणात गेले. माझ्या स्टाईलनं हैदराबाद गॅझेटियर हे 100 वर्षाचं आहे, तरीही द्यायला सरकारला भाग पाडलं. सातारा संस्थांचं गॅझेटियर कोणाला माहीतच नव्हतं जवळपास, तरी आपण ते उजेडात आणलं. आता याचं कारण असं आहे की मी काम करताना माझ्या पद्धतीने केलं ते मिळतंय, आणि उग हे असे काय म्हणते त्याला टेकूची घेतलं ना आधार कोणाचा, असा पचका होतो मग, आणि त्यांना उंचीक मान नाही दिला का, नाही हे चुकीचंच आहे, ते चुकीचं. एक ओळ हुकली होती खाली काहीतरी त्याच्यात, म्हणलं वाचा, ते म्हणले, मग म्हणलं ही ओळ, मग त्या ओळीचं विखे पाटील साहेबांनी मी आणि वकिलांनी समजून सांगितलं असं. हा म्हणले मग या ओळीचा अर्थ ह्यो म्हणल्यावर मग बेस्ट म्हणे, पाय पडायला लागले. तेच काय त्यात काही मला आता थोडी माहिती यायला लागली. त्यात काही बरेच जण खासदारकीला रुसलेले, काहीचे तिकिटाला रुसलेले, त्यात काही आमदारकीला रुसलेले, आणि त्यात काही ओरिजिनल पक्षाचे जुने ओरिजिनल, ती एखादी प्रत्येकाला वाटत असतं. पण जाऊ दे, तो विषय मी माझ्यासाठी सोडून दिलेला आहे. माझ्या पोटात काय असतं मी त्यांना बोलवलं नसतं. मी मराठवाड्यातल्या मराठ्यांना 100% पूर्ण आरक्षण मिळवून देणार आहे. थोडे दिवस हे संभ्रम करतात, यांच्याकडे मराठ्यांनी लक्ष देऊ नये, थोडे दिवस शांत राहा. पश्चिम महाराष्ट्रातलं 17 गॅझेटियर सुद्धा लागू करून देणार. राहायला उर्वरित महाराष्ट्र म्हणजे विदर्भ, खानदेश आणि कोकणच्या बांधवांना माझी विनंती, आरक्षण घ्या. कोणाचं ऐकून लेकरा बाळाचं वाटोळं करू नका, आरक्षण घ्या. असं काही 40-50 वर्ष गेल्याच्या नंतर वाटतं घेतलं असतं तर बरं झालं असतं. तुम्ही पण घ्या. या उर्वरित महाराष्ट्रासाठी आपण शिंदे समिती सुरू ठेवली, म्हणजे शिंदे समिती सुद्धा नोंदी शोधणार. साधा प्रश्न आहे, खूप साधा आहे की 8 आंदोलन झाले, 8च्या 8 उपोषण आंदोलन सोडताना तुमच्या आजूबाजूला अभ्यासक आणि वकील होते, तरी तुम्हाला आंदोलन का करावं लागतंय? का तुम्हाला परत पुन्हा अभ्यासकाशी बोलावं लागतंय? नाही, इथून पुढे मी तुमच्या प्रश्नाचा बी त्यो बी विचारच करणार. इथून पुढे हे आपल्यात नकोच. पण आता तुम्ही जे म्हणताय की नाही की मी तोटा झाला माझा होईल, माझ्या गरीब समाजाचा होईल, आम्ही आमचं दोघं लढून मिळू समाज. यापुढे पण अभ्यासकाचं मला वाटतं नकोच. आता आजचे दिवस जाऊ द्या, पण खरंच नको वाटतं. कारण ते काय म्हणतात त्याला ना, ईट यायला लागला. फसवलं अभ्यासकाने 8 वेळा. नाही हसवायला नाही, मी तर कोणचं ऐकवतो मग तसं पाहिलं तर, असं बी नाही एवढं त्यांच्यावर बी नाही ढकलू शकत मी. पण त्यांचा एक जुना अनुभव आहे. आपल्यातले मोठे लोक आहेत, आपल्यातले काही 4 उन्हाळे खाल्लेले आहेत, पळालेले आहेत, मात्र आपण करतोय ना, समाजाचा आपला विश्वास आहे ना, तर त्यांनाही बिचारायला विश्वासात घेतलं पाहिजे. या भूमिकेत जातो बघा मी. आणि पुढं चालून मला काय माहीत तेच वरटंगडी करतात म्हणून मी खरंच शपथ बोळा माणूस असल्यासारखा आहे. वाटतं नाही समाजाचे येतं घ्या हे घ्या, पण ते त्याचं ना ते टांगायला जातात, पण समाज ते काय मला उघडं पाडायला जातात.
समाज उघडं पडून देत नाही. समाजाला वाटतं मग तुम्ही कम नाही दिलं राहता बोत, तुम्ही किती दिवस झाला लढता, तुम्ही का नाही दिलं? मग समाज डायरेक्ट विचारतो तुम्ही कम नाही दिलं, आणि तुम्हाला पाहिजे ना. समाज म्हणतो बसा ना मग तुम्ही उपोषणला, तिकडे आंदोलन करा ना. ना इथं बसल्या बसल्या टीव्हीवर बोलायचं नुसतं. बरं, आता तुम्ही जे म्हणतात की मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देणार, तर ते कशाच्या आधारे देणार? आज तुमच्या गॅजेटचा उल्लेख करतात, त्या गॅजेटमध्ये नोंदी नाही तर फक्त आकडे. अरे मग मराठा तोच कुणबी आहे ना दादा. जो मराठा आहे आजचा मराठवाड्यातला तोच कुणबी आहे, तोच कुणबी आहे. मग तुम्ही मागणी केली ना मराठा हाच कुणबी आहे, हा GR काढावा, तर तो GRच नाही निघाला. अहो त्या नोंदीच्या आधारे हे बघा, कुणबी हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत इथला असणारा मराठा आणि कुणबी एकच आहे. त्या नोंदीच्या आधारावर गावात समजा एखाद्या 30 मराठा आहेत आता, किंवा एका जिल्ह्यात 1 लाख आहेत. मग 1 लाख आहे, तुम्ही सांगितलं होतं ना राव मला, तुम्ही प्रश्न विचारता होते. 1 लाख आहेत, हे 1 लाख गेले कुठं? कुणबी. त्यासाठी तो GR महत्वाचा आहे ना, कुणबी मराठा एक आहे. अहो तसं नाही. तसा जार कसा काढता? तसा जार काढता येणार नाही. मग तर तो पुन्हा ती नाराजा मंत्री त्याची पुढे वळवळ होती त्याची. मी घालतो राव बरोबर. मराठवाडा गॅझेटमध्ये, सातारा संस्थानमध्ये, पश्चिम महाराष्ट्र मराठ्यांच्या असणाऱ्या निजामानं गॅझेटमध्ये केलेल्या नोंदी ह्या कुणबी आणि इथला या जिल्ह्यातला प्रत्येक मराठा हा कुणबीचे. त्यामुळे इथं दुसरं कोणी नाही. मग ते कुठं गेले मग हे सांगा. दुसरं कोणी कुणबी आहे की इथं मराठवाड्यात आहे का? मग कुणबी हाच मराठा आहे, ही राज्याचा रोल आहे. तुमचं आणि भाजपचं एका विषयावर मात्र एकमत आहे आता की संभ्रम निर्माण केला जातोय असं ते म्हणताय. मराठे एकदम शूरवीर सारखे लढले, मात्र हे विरोधक शिखंडी सारखे लढून खोटं नॅरेटिव्ह तयार करतायत की मराठा समाजाला काहीच मिळालं नाही म्हणून. कोण म्हणलं? भाजपचं म्हणणं. नाही मत तुमचं त्यांचं या विषयावर. माझं म्हणणं असं आहे की आमच्या लोकांबद्दल पण उगाच काही बोलून लोकात संभ्रम निर्माण करू नका. याच्यातले आड देतं त्यांना कुणबी प्रमाणपत्रच घ्यायचे नाहीये, असे त्यांना पाहिजेच नाहीये. आणि मग मराठ्याला नाही मिळालं असे विचाराचे पण आहे. माझं म्हणणं आहे तुम्ही कशाला बोलून तुमचं उगाच समाजातलं प्रतिष्ठा कमी करून घेता? काय गरज काय पडली तुम्हाला? त्याच्यापेक्षा बोलूच नका ना. आणि काही चुकलं प्रत्येक वेळेस दुरुस्त मीच केलं ना, तुम्ही नाही केलं. प्रत्येक वेळेस उपोषणाला मी बसलो. शिंदे समिती बरखास्त केली, उपोषणाला बसून सुरू केली, नोंदी रोखल्या, पुन्हा सुरू करायला लावल्या, व्हॅलिटी मी द्यायला लावल्या लोकांना. पोराला MPSCची अडचण आली 536 पोरांना, ते प्रयत्न करून ती जागा त्यांना जागेवर मिळू दिल्या. मुलीच्या मोफत शिक्षणाचा मध्ये फीजचा विषय आलता, त्यावेळेस सुद्धा मीच ती अडचण सोडली. मध्ये सारथीला काही निधी कमी पडत होता, तो पण टाकायला लावला. तिथं आता ते पहिले MD रिटायर झाले होते, पुन्हा दुसरे द्यायला लावले. कुठं नाही तर मग मीच करतो ना. तुमची कम दुखती उगच. आता काही चुकलंच तर मी विखे पाटील साहेबांकडून शब्द घेतलेला आहे, याच्यात जर एखादा शब्द चुकला आणि जर लोकांना वाटलं तर तुम्हाला सुधारित GR काढावं लागेल ना, तर त्यांनी सांगितलं हो बाबा सुधारित GR काढू. आणखी काय पाहिजे तुम्हाला? चुकलं तर काढायला लावतो ना. अभ्यासक असं म्हणतात आहे कोर्टाने जेव्हा आदेश काढला होता त्या आदेशानंतर मनोज जरांगे पाटलांकडे कुठलाही पर्याय राहिला नव्हता, त्यामुळे त्यांना शासन आदेश घेऊन यावं लागलं, ही त्यांची मजबुरी होती. त्या अभ्यासक मला माहिती आहे कोणचा आहे, त्याच्याकडेच होते काल तुम्ही. एकनाथ शिंदेचे मिलिंद देवरा यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय आणि हे सगळे जे आंदोलन झालंय, हे जे मुंबईत आंदोलन झालंय त्यामुळे मुंबईत ठप्प पडली होती, त्यामुळे अशा आंदोलनाची एक नियमावली घालून द्यावं जेणेकरून. काय म्हणले मिलिंद देवरा शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय आणि त्यात असं त्यांनी म्हटलंय की या सगळ्या आंदोलनामुळे मुंबईत ठप्प पडली होती, त्यामुळे अशी काही आंदोलन होत असेल तर एक नियमावली घालून द्यावा, कारण भारतातील प्रत्येक लोकांना निषेध करण्याचा अधिकार आहे. त्याला म्हणा चुप राह, इतके शांततेत येणारी पहिली जात अस. हो, कुणाची काडी उचलले नाही, कुणाचे भजे उचलले नाही, कुणाचं काय केलं नाही.
उलट सगळ्याला पाणी पाहिजेत होती, भाकरी खाऊ घालत होती आमच्या. अशी वापस येणारी शांततेत जात नाही. ही जात लई ही खारी आहे, लई विषारी आहे करायला लागल्यावर. पण अशी होणे नाही, पुन्हा असली जात होणे नाही. एका हाक्यावर कोटीत येते, एका हाक्यावर जशाल तसं माघार येतात. तोटा जरी झाला तरी येतात आणि फायदा झाला तरी पण येतात. कारण त्यांना एक कळून चुकलंय. मनोज जरांगे पाटील जवळ मॅनेज होत नाही, प्रामाणिक आहेत, तवर आपल्या लेकरा बाळाला धक्का नाही. पाटील, मग 1 महिना लेट होऊ द्या. पाटील, भुजबळ GR चा विरोध करतायत, याचा दाखला देत तुम्ही मराठा समाजातले जे टीकाकार सध्या तुमच्यावर टीका करतायत किंवा हा GR नाही, ती केवळ कागद आहे किंवा इतर काही विषय आहेत, सरकारनं फसवणूक केली आहे, तर ती तुम्ही त्यांच्यावर टीका का करताय असा एक प्रश्न उपस्थित होतोय. मी कुठे टीका केली? म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमचा मराठ्यांवर विश्वास नाही का? ते टीकाकार मराठा आहेत ना, असल्या मराठ्यावर विश्वास असतो काय? टीका करणारे जातीवर यांच्यावर कसं विश्वास ठेवायचा? त्यांचा शासनाच्या GR वर टीका आहे. नाही, भुजबळ हे टीका करतायत म्हणून या GRचं तुम्ही म्हणजे ही GR किती पक्का आहे असं सांगताय, दाखला देताय. भुजबळ विरोध करतायत GRचा म्हणून. तर दुसरीकडे तुम्ही मराठा अरे, समाजातल्या पण लोकांवर अविश्वास दाखवल्यासारखं होते असं आणि मग अविश्वास ते दाखवी देत का? अविश्वास त्या लायकीच आहेत काही? आले का एखाद बार तिकडे अंतरवाली आले तरी आम्ही बोलत नाहीत. तुमचे अंडे पिंटले माहिती आहेत आम्हाला, तरी बोलतो का आम्ही? असं नसतं. गरीबाच्या लेकराचं कल्याण होत असताना असं नसतं, इतकं विठीस धरायचं नसतं. आणि मी कडे काय बोललोय समजून सांगतोय, तुम्ही बोलू नका. बोलले तर येऊन सांगा ना, मी सुधारित GR द्यायला लावतो म्हणतो ना. म्हणलो का नाही काल तुमच्यावर चाल सांगा, तरी दिवसभर भुनभुन करायची काय गरज आहे? काय गरज आहे? तुम्ही येऊन सांगा. तुम्हाला यायचं नाही ना, कोणाजवळ तरी सांगा. पण त्यांचा दावा असा आहे की GR खरा हे सांगण्यासाठी जाऊ दे त्यांचं नका प्लीज, दुसरं घ्या. भुजबळांचा आधार का घ्यावा लागतो? दुसरा एक का हो घेतला? विषय- थांबा, एक- भुजबळचा दुसरा विषय- भुजबळचा आधार कधी आहे घेतला? हा? भुजबळाचा आधार कधी घेतला? नाही, भुजबळ म्हणतो विरोध करतोय ह्या GRचा, ह्याचा अर्थ हा GR खरा आहे असं तुम्ही काल बोलले. अरे बाबा मग काल होतं ते, आज थोडंच म्हणलोय. कालच झालं. पाटील, दुसरीकडे बरं ते भुजबळ आता फारसा तीव्र थांबा रे यार, याला कंटिन्यू करू. खरं नाही. भुजबळ आता फारसा तीव्र असं काहीतरी संताप व्यक्त करणं किंवा आक्रमक होणं हे जर कमी झालं, ते फक्त नाराजी दाखवत आहेत या सगळ्या कालपासूनच्या प्रक्रियेमध्ये. तुम्हाला खरं एक कारण सांगू का हा. मधभू? मराठवाड्यातली मराठी गेले आरक्षण, यांना आता काही कर नाही. फडणवीस साहेबांकडून जर विश्वासघात आता मराठ्याचा झाला, सातारा संस्थान बी जर लागू नाही झालं, त्या 2 विभागातला त्यांचा विषयच पुढचा सांगतो. म्हणून तेच विश्वासघात होऊ देणार नाहीत आता. कारण त्यांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं रात्री, आम्ही पूर्ण अभ्यास करून सगळ्या कसोटीवर टिकन आणि मराठवाड्यातल्या गॅजेटियरच्या बद्दलचं सगळ्या नोंदीसह ते लागू होईल. म्हणून आम्हाला काय वाटतं, ह्यावेळेस विखे पाटील साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील, हे आता ते डाव खाली जाऊन देणार नाही. नाही पाटील, भुजबळ हे यापूर्वी तुमच्यावर आक्रमकपणे बोलायचे, तीव्र विरोध करायचे या सगळ्या प्रक्रियेचा. यावेळेस ती तीव्र विरोध करताना आक्रमकपणे तुमच्यावर बोलताना दिसत नाही, तर ती नाराज होताना दिसत आहेत. त्याची जी रिलीज नाही. काय बोल ते बोललं की त्याला वाटत ती केव्हापासून हुशार झाला, 58 लाख नोंदीचा अहवाल गेल्यावर आधी नाही. आणि आता त्याला ह्यावरून वाटतच नव्हतं. तेवढं मला शॉकिंग आहे, तुम्ही ऐकलंच नाही. ते कुठे गेले प्रश्न विचारणारे, तेव्हा हे शॉकिंग आहे, असं केलं नाही, नाकाला लई तेव्हा त्याच्यात मग खाली आणतो. ते म्हणे हे शॉकिंग आहे. कारण त्याला मेळ तेव्हा वाटलं होतं मला विचारावं, हे करा. तुला विचारलं का? तू मला घे का महाराष्ट्राचा, भारतात तुला काय विचारायचं? याला काही विचारावं लागतो. शॉकिंग आहे म्हणे. मराठ्याचा GR निघाला हे त्यातलं स्वप्न तर वाटलं नव्हतं, असं त्याचं म्हणणं असं. पण आम्ही काढणार ना, कारण सरकार तो एकटेच नाही ना, या जनतेचं सुद्धा आहे ना. म्हणजे आता भुजबळाची संधी संपली असं म्हणायचंय, तुम्ही जिंकलेत म्हणून आता भुजबळ. नाही, मी तसले शब्द नाही वापरे, जिंकलो किंवा कोण हरलं. माया वाटा गेलं की मी कडी लावतो आणि मी माझ्या समाजाला मिळून देतो. कोणाला काय अडवायचं येऊन दे, उभं येऊन दे, कसं यायचं तसं येऊन दे, मी खंबीर आहे.
जरी एखाद्या अर्थी चूक झाली, समाजाची होत असती, माझी होत असती, अभ्यासकाची होत असती, नेत्याची होत असती, 4 पावलं मागं पुढं सरकून अरे मराठा 1-2 वर्षात पुरा आरक्षणात घालीत आणलाय. 2 वर्षात 45 वर्षात झालं नाही. नुसते मोर्चे, नुसते रास्ता रोको आंदोलन होते. एक टप्प्यात जीव जाळून 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 आज तुम्हाला माहिती आहे सगळ्या पत्रकारांना, ते बी मग कृष्णभाऊ म्हणले माझं आत्ता सुद्धा माझ्या पोटात आग होती. हे पहिलं उपोषण असेल माझं, कधीच उपोषणात आग होत नाही, पण आगच थांबत नाही. इतका झुंजतोय मी त्या लेकरासाठी. मुंबई हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये जे आंदोलन झालं त्याची नुकसान भरपाई कोण देणार? काय नुकसान झालं बाबा? आणि त्यांच्या कोर्टासमोर काही नुकसानीचे फोटो दाखवण्यात आले आणि त्यावर कोर्टानं देखील म्हटलंय की हे सगळं पाहून नुकसान झाल्याचं स्पष्ट दिसतंय आणि तुम्हाला 4 दिवसामध्ये या सगळ्या 4 आठवड्यामध्ये यावर उत्तर देण्यासाठीचं कोर्टाने सांगितलं. आता काय नुकसान झालं? आमचंच फेस पावडा होती तर खायला नव्हतं, पाणी नव्हतं, आमचंच नुकसान झालं. उलट मान्य न्यायदेवतांनी सांगायला पाहिजे सरकारला, त्यांचं नुकसान झालं 5-7 दिवस. आमचे 2-4 माणसं गेले, आमचे वारले, बलिदान गेले, त्याविषयी न्यायदेवतेनं बोलायला पाहिजे. पण तो काय विषय असं मला नाही माहीत. आमचे वकील बांधव जातील न्यायदेवतेसमोर उभा राहतील. धन्यवाद. दुसरा मुद्दा असा आहे, अभ्यासकांचं नाव तुम्ही घेऊ देण्या गेले नाव न घेता प्रश्न विचारतो. भाजप जी का राज्यभर जल्लोष साजरा करते तर ती मराठा समाजाला आरक्षण भेटलं म्हणून नाही, तर आम्ही कसं हे आंदोलन मोडून काढलं ह्याचा ते जल्लोष साजरा. आंदोलन कोणाच्याच बापाला मोडत नसतं. भाजपासून आहे तर भाजपीने असो, आंदोलन मोडत नसतं. गरीब मराठ्याचं मोडायची ताकद नाही. आणि त्यांना ह्या बारीन कळून चुकलं भाऊ. आता त्यांना वाटलं होतं ईद असं कमवून निवडणुका झाल्या असं काय तसं काय. जेव्हा मराठी मुंबईत घुसले ना, मराठा मला कवाच सोडू शकत नाही ह्या शब्दावर ठाम राहा. आणि मी बी मराठ्याला कवाच सोडू शकत नाही. बघ वाटलं असतं ना, तुम्ही आता लय खोचूक प्रश्न विचारला म्हणून वाटलं असतंच ना, तर मागच माझे लेकर बाळ मोठे केले असते. मी नाही केले, समाजाचे लेकर बाळ मोठे केले. वाटलं असतं तर काही पण करू शकलो असतो, पण नाही. त्यामुळे 4 दिवस लेट होईल, 8 दिवस 15 दिवस लेट होईल. 70 वर्ष आम्हाला काही नव्हतं, पण हटलो नाही. जवळ मी प्रामाणिक आहे ना, तोवर माझा समाज कुठं जात नाही. मी जोवर मॅनेज होत नाही तेव्हा समाज कुठं जात नाही. आणि आम्हाला दोघाला कुणीच नाही फोडू शकत. तुम्हाला बघायचं माझ्या मग उद्या हाक मारले तरी मराठी परत करोडत निघले पाहिजे. कारण आम्ही इमानदारीनं करतो दोघं बी, समाज पण आणि मी पण. कोणासाठी करतो? आम्ही आमच्यासाठी करतो. कोणत्या पक्षासाठी नेत्यासाठी नाही करत आम्ही, आमच्यासाठी आम्ही करतो. आमचेच पैसे, आमचेच लेकरबाळ, आमचा समाज लढणारे आम्हीच इमानदार. कारण सगळं आमचं इमानदारी चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही बाकीच्यांचा विचार नाही करत. त्यामुळे आता ते स्वप्न ते नाही बघू शकत. संपले नामक्यान तमक्यान तसं जर झालं ना, आता जर डोकं लावलं ते नाही, जर काय 15 दिवसात महिन्यात हैदराबादचं मराठवाड्याचं पुरं गॅजेटियर आणि सातारा संघ नाही लागलं ना, धुराळात पडছে निवडणुकीत यांचं. थोडक्यात अजून आंदोलन संपलं का वास संपणार नाही. थोडक्यात म्हणजे काय? थोडक्यात फडक्यात नाही. पुरा महाराष्ट्र मी बरोबर थांबून 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 ओबीसी आरक्षणात घालणार. बघा घालतो का? आंदोलन थांबलेलं नाहीये. आंदोलन म्हणजे अजून आरक्षण मिळालेलं नाही, ते सुरूच राहणार. अरे मिळालं तरी सुरू राहणार आहे. कोकण राहिला, महाराष्ट्रासाठी भांडतोय ना मी. फक्त मी माझ्या डोक्यात चाललं एक एक घास खाल्ल्यावर जरा पचत. लय मोठा खोंगा खाऊ घातल्यावर समाजाला पचत नसतं पोटात. आपण खायचं तसं काय करा. प्रश्न आहेत ना, तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून तुमची घोषणा देता येत होता. ओबीसी का नेता कैसा हो, मनोज दादा जैसा हो, अशा घोषणा देऊ लागले लोक. नाही हो, काही ना काढू. चला धन्यवाद. ओबीसीची प्रश्न मांडण्यासाठी गरीब माणूस आंदोलन करण्याची वेळ आहे येईल. आपण, गरीब माणूस आहे आणि मी आंदोलक आहे, मराठा आंदोलक आहे. नेता सुद्धा लावित नाही पुढे. धन्यवाद सगळ्या पत्रकार बांधव. बाकी कोणाचं हे चालू राहू. साहेबाला भेटू द्या. त्याला काय आरक्षण गेलं खड्ड्यात म्हणलं असतं. मला आरक्षणच पाहिजे. मी हे
2 वर्ष झालं सिद्ध करून दिलंय. मला राजकारण नाही पाहिजे. म्हणजे संजय राऊत तुमच्या एका अर्थाने बदनाम करतात असा अर्थ होतो. नाही आता ते कोणत्या उद्देशाने म्हणले, मला म्हणले की त्यांना काय टोल आणला, मी बाईटच नाही बघितली. परत व्हायचं टोला तिसरं. शिंदेना आणलाय पण शेवटी तुमच्या खांद्यावर ठेवून असं ते म्हणताय. याचा माया अर्थ खांद्यावर बंदूक पाहिजे, टप्पर नाही कोणाची. कोणाची मी लावित असं घोडे. मग राऊतांनी अजून गंभीर आरोप केला ते म्हणजे जरांगीत समाधानही परतले, याचा अर्थ वाटाघाटी यशस्वी झाल्या असं. मग आता जे आर निघाला ना,